नमस्कार बरं का सगळ्यांना. तर आता म्हणचाल ही बाया कुठं आली, कुठं नाही, आमच्याच घरापाशी. कारण हे आपल्या गाडीसाठी सावली केली आहे बघा. पण मला वाटतं त्याचा काही उपयोगच झाला नाही. एवढा मोठा खर्च करून शेड केलं आहे खरं, पण सगळ्या गाडीला ऊनच लागते. काय करावं आणि काय नाही. आता नवऱ्यानं एवढं डेंजर खर्च केला आहे, पण त्याचा काय उपयोग झालेला वाटत नाही मला. आता किती हे आलं तुम्हीच अंदाज लावा. घे म्हणून मोठ्याच्या मोठं डांबायची अँगल आहे ती, आणि खर्च घे म्हणून केलाय, त्याला लाखभर रुपये घालवले. पण सावली तर त्या मनानं पडायला पाहिजे की. सावली सुद्धा पडली नाही. आज किरकिर करा. आज मी बघितलंय ऊन पडलेलं. पूर्ण गाडी उन्हात राहते. काय फायदा एवढं मोठं पैसे घालून? आता पूर्ण गाडी उन्हात राहत असते काय? फक्त कुठनं तरी एका बाजूने ऊन येत असते. किती जर मोठी पार्किंग केली आणि कसली तर पार्किंग केली तर थोडं का होईना ऊन येत असते, माहित आहे का? तसंच पूर्ण म्हणजे अर्धी गाडी आणि अशी उभी पूर्ण सगळं एका साईडला ऊन लागते. कुठं जर कशी जर पार्किंग केली तर कुठनं तर एका बाजूने ऊन येणार आहे. जवळ 12 वाजेल तेव्हा मात्र शांत राहते उन्हात, कारण ऊन तिथं असतो, सूर्य है ना. ऊन. आता इकडं एका सूर्य गेलो की तिकडे काय करायचं? आता मग इकडच्या साईडनं काय तर करा, म्हणजे ते सावली होईल. एवढं खर्च केल्यासारखं करायचं काय तर नियोजन लावतो आता. की कसं आहे माहिती आहे का, सगळं करायला जाता एकन होतंय भलतंच. मला हे काय चांगलं झालं नाही का. पावसाळ्यात आता पाऊस आता कुठनं का होईना पाऊस येणारच आहे. त्या बाजूत बसले काय त्या बाजूत बसले, एका बाजूने कुठलं तरी येणार आहे कार्यक्रम, असं म्हणतोय मी. बाकी येणार तसं म्हणतो दरवेळी. सूर्य महाग गेलाय, मागणं ऊन येणार, पुढे सावली राहणार, पुढं ऊन आलं की मागणं सावली राहणार. असं चालू जात असते कार्यक्रम कुठं ना कुठं. निसर्गाची किमया दुसरं काय. मग त्याला पर्याय मार्ग आपण शोधून काढायचा असते. काय प्रॉब्लेम झालाय काय नाही माहित आहे का? मला वाटत होतं असं एका साईडनं पूर्ण पत्र आणि एका साईडनं असं मग सावली झाली असते. पत्र असं असते काय? त्याला करतो नियोजन, बघतो व्हिडिओ मध्ये सगळं परत नियोजन करायचं काहीतरी गरीबीतनं आपलं. होय असू द्या. ह्या शेडच्या नादात टेन्शन घेऊन मी आजारी पडली. मग काय सर्दी झाली बिचारीला. शेड दाखवलं का नाही? शेड विकून आपल्या मागाच आहे गे शेड. चांगलं केलंय तर शेड एकदम खटाखट मध्ये रेडी आहे. पण आज बघितलं, पण पावसाळ्यात तुम्हाला असं पडल्यावर धुणं धुवायला वाळू घालायला तर फायदा होईल का नाही याला? आता काय करावं लागेल फायदा काहीतरी. तिथून दोरी बांधली मग किती कपडे बसते. पावसाळ्यात किती कपडे वाढवणार तुम्ही? घरातच टाकतो आम्ही. खडचीवर टाक, कशावर टाक. इथं वरच्या बाजूला दोरी अशी लावली एकदम कोपऱ्यातनं वरच्या, तर पाऊस कसा बी होती कुठनं त्यात कपड्या लागणारच नाही पाऊस. मग कुठं ना कुठं फायदा होणारच आहे, कसा का होईना कुठल्याही गोष्टीचा, माहित आहे का? काय म्हणणं काय तुझ्या गोष्टीवर? पावसाळ्याचं नियोजन आताच केलं तर कसं बसा उठायला होईल उन्हात आणा दुपारचं आपल्याला तेवढं. आणि जाऊ दे, काय नाही झालं तर घरापुढं चांगलं तर दिसते की नाही? काय ना का होईना पण चांगलं तर दिसते नाही बाबा. काय तर बरगतचं असं रिकामं दिसते, हेतून तिथून रिकामं ती भरून तर दिसते की नाही चांगलं? होय काय तर चला. काय आमच्या सासूबाईचं तर नियोजन वेगळंच आहे. इकडं कोपऱ्यालाच लावा म्हणते ते. अर्ध्या आता म्हणते त्या घासून लावायची गाडी घासून. तर असं बघू आता कसं होईल ते होईल. कारण गाडीची काळजी घ्यायला सांगितलंय शोरूम मधल्या मॅडमनी. आणि आता बघू कसे काळजी घेते. तर कलर उडत चाललाय. काळी भंगार महिना होती, जरा फिकट झाली आहे. आता त्याला कोटिंग वगैरे करायचंय, पण त्याच्या आधी उन्हाचं नियोजन लावावं लागतंय. त्यामुळे चालू आहे विचार काय तर. आता बघा ह्या डांबाला पण रंग मारून घेतला गंजुनी म्हणून. ती वरी कसं डांबायचं काळं तसं होतं. आता ह्याला कलर मारून घेतलाय. असं आता काय नवऱ्या पुढं आपलं काय चालत नाही. नवरा काय करेल त्याला म्हणायचं. बरं करा तुमचं नियोजन चालू द्या. आमचं गाडीसाठीचं शेड केलेलं योग्य केलंय का नाही कमेंट करून सांगा. चांगलं वाटतंय का नाही आमच्या घरापुढं असं. तर चला व्हिडिओ कसा वाटतंय सांगा.
आणि काय चुकलं असलं तर माफ करा. आणि तुम्ही ही कमेंट करून सांगा की आमचं शेड मी म्हणते तसं योग्य आहे का त्यांनी म्हणते तसं. चला बाय बाय.